दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर यांनी कितीही मातब्बर आणि पैसेवाले आले तरी जनता त्यांना धूळ चारेल असा हल्लाबोली असभीत केला. शिहू ज्योतिर्पाडा विभागात झालेल्या कार्यकर्ता मार्गदर्शन व संवाद मेळाव्यात त्यांनी रायगड जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी उमेदवारांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. परिवर्तन व सर्वांगीण विकासासाठी ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांना बहुमतानं निवडून देण्याचं आवाहन प्रसाददादा भोईर यांनी यावेळी केलं. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. खरं तर पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो, विकासाचे अनेक मापदंड आहेत की ज्याच्या माध्यमातून शिक्षण असेल, आरोग्य असेल, महिला सक्षमीकरण असेल किंवा मानव संसाधनाचे जे विविध पैलू आहेत याच्यावर प्रभावित करू शकतात आणि त्यासाठी असेच सदस्य त्या पटलावर जाणं आवश्यक असतं. आज आमचे दोनही उमेदवार या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने रणांगणावर उतरलेले आहेत. पंचायत समितीसाठी अगदी हॅट्रिक साध्य करण्यासाठी संजयदादा भोईर हे माजी सभापती म्हणून या रिंगणात आहेत आणि त्यासोबतच पल्लवी प्रसाद भोईर या जिल्हा परिषदेसाठी आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या निवडणुकीला सामोरं जाते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे निवडणुका एक जबाबदारी म्हणून घेतात. आपल्या लोकांची फक्त आपण त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून नव्हे तर त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून या पटलावर जाण्यासाठी म्हणून आपल्या निवडणुका लढायच्या हे तत्व आम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि त्यासोबतच पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेलं आहे. आणि त्या अंतर्गतच आज सत्तेचा अगदी जो काही मोठा या ठिकाणी ओढा असताना देखील आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आमच्या लोकांना न्याय देण्यासाठी या निवडणुकीला सामोरं जातोय. मला पूर्णतः विश्वास आहे आमच्या जनतेचा, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आमच्या कामावर अत्यंत विश्वास असल्यामुळे आम्हाला भरघोस मताने आमच्या दोन्ही उमेदवारांना जनता निवडून देणार आहे. आणि या पेण पंचायत समिती असो किंवा रायगड जिल्हा परिषद असो त्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय आणि फडकविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था या जे स्थानिक नेतृत्व आहेत आणि जे अहोरात्र लोकांसाठी झटतात अशा लोकांसाठीच्या या निवडणुका असतात. कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या या निवडणुका असतात. परंतु दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष असो किंवा त्यांचे मित्र पक्ष असो यांनी मागील महानगरपालिका असो किंवा नगरपालिका असो, आपल्या आमदार असो, खासदार असो, मंत्री असो यांनी आपल्या घरातील सगळे उमेदवार या ठिकाणी उतरवून पैशाच्या वापराने, यंत्रणेच्या वापराने या निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न केलेला दिसून आलेला आहे. आणि जिल्हा परिषदेच्या बाबतीत देखील हेच तत्व अवलंबून सत्ताधारी आज या निवडणुकीत उतरलेत. अशाही वेळी सत्तेला भीक न घालता जे सक्षम उमेदवार ज्या ठिकाणी लोकांची कामं करण्यासाठी तत्पर आहेत अशांना जनतेने निवडून दिले आणि याच विश्वासावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. कितीही मातब्बर आणि कितीही पैसेवाले उमेदवार असले तरी जनता त्यांना धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. जनतेला गृहीत धरणं हे नेहमीच वाईट असतं. हा इतिहास राजकारणामध्ये नेहमीच आपल्याला उजाळून दिसलेला आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती या रायगड जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. हे जे कोणी भले मोठे नेते मंडळी आहेत की ज्यांनी सर्व आपल्या घरातील कुटुंबियांना या निवडणुकीमध्ये उतरवलंय आणि अगदी उसने म्हणून आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व न करता दुसऱ्या विभागामध्ये जाऊन उमेदवारी करण्याचा मोह या नेते मंडळींना आवडलेला नाही. सगळं आपल्या घरामध्येच पाहिजे. सगळं जे काही असेल, सत्तेची पदं असतील ती फक्त आपल्या घरामध्येच हवीत. या भूमिकेतून ही सर्व मंडळी आज या निवडणुकीत उतरले आणि माझा ठाम विश्वास आहे जनता यांना आपली जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार. लोकशक्ती लाईव्हसाठी धम्मशील सावंत, सुधागड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.